नमस्कार मित्रांनो, तुम्हाला जर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. 2025 ची पूर्ण नवीन प्रोसेस आहे आणि ह्या तुमच्याकडे फक्त ₹69 पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही हे उत्पन्नाचा दाखला घरी बसल्या काढू शकता. एकदम सोपी प्रोसेस आहे. याच्यासाठी फक्त तुमच्याकडे आपल्या सरकारची युजर आयडी आणि पासवर्ड पाहिजे असतो, जो मी तुम्हाला बनवायचं सांगून देईल आणि हा जो फॉर्म आहे तुम्ही घरी बसल्या बनवू शकता. ठीक आहे. काही एवढं कठीण काम नाही. पण हा फॉर्म तुम्ही घरी बसल्या मोबाईलमधून नाही काढू शकत. तुम्हाला याच्यासाठी लॅपटॉप, कॉम्प्युटर पाहिजे. ठीक आहे. आणि जर ते असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून तुम्ही घरी बसल्याच तुमचं जे इन्कम सर्टिफिकेट आहे, उत्पन्नाचा दाखला आहे ते काढू शकता. तर चला मी प्रोसेस सांगतो. सर्वात अगोदर मित्रांनो, आपले सरकार Googleमध्ये सर्च करा. पहिली वेबसाईट येईल तिच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. इथं तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल. तो म्हणजे असा, की इथं तुम्हाला एक न्यू युजर फॉर रजिस्टर हिअर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तुमच्यासमोर असा इंटरफेस येऊन जातो. तर इथं तुम्हाला सर्वात अगोदर काय करायचं आहे, तर बघा मित्रांनो, इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. इथं तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. सेंड ओ-टी-पी या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तो ओ-टी-पी इथं टाकायचा आहे. तुम्हाला एक युनिक युजर आयडी बनवायचा आहे तुमच्या नावाचा. त्याच्यानंतर इथं पासवर्ड टाकायचा आहे. इथं कन्फर्म पासवर्ड टाकायचा आहे. इथं तुमचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. इथं तुमचं नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. तुमची जन्मतारीख टाकायची, एज इथं टाकायची आहे. इथं डिक्लेरेशन टिक करायची आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमचं अकाउंट हे सक्सेसफुली लॉग इन होऊन जाईल. म्हणजे अकाउंट क्रिएट होऊन जाईल. त्याच्यानंतर त्याच युजर आयडी पासवर्डने तुम्हाला इथं तुमचा युजर आयडी टाकायचा आहे. खाली पासवर्ड टाकायचा आहे. हा जो कॅप्चर आहे हा इथं टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट निवडायचा आणि लॉग इन या बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो मित्रांनो. तर इथं तुम्हाला एक रिन्यू डिपार्टमेंट पाहायला मिळतो बघ. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला परत एक रेव्हेन्यू सर्व्हिस एक ऑप्शन पाहायला मिळतो. त्याच्यावरती टिक करून द्यायचं आहे. परत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली इन्कम सर्टिफिकेट एक पाहायला ऑप्शन मिळतो. याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला डॅशबोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट असा एक ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्यावरती क्लिक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंटची पूर्ण समरी दिली, की तुम्ही प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी कुठले डॉक्युमेंट देऊ शकता. तर पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड, आधार कार्ड याच्यामधून कुठेही देऊ शकता. ठीक आहे. आणि प्रूफ ऑफ ॲड्रेससाठी तुम्ही पासपोर्ट, वॉटर बिल, राशन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन बिल, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड हे देऊ शकता. ठीक आहे. अदर डॉक्युमेंट ज्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे मेडिकल फॅसिलिटी रिक्वायरमेंट पाहिजे, हेल्थ मेडिकल ऑफिसर सर्टिफिकेट हे लागतं. ठीक आहे. आणि त्याच्यामधून कुठलंही एक असं म्हटलं जातं. आणि एज प्रूफसाठी तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट पाहिजे, बोनाफाईड सर्टिफिकेट पाहिजे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट पाहिजे. ठीक आहे. याच्यामधून कुठेही एक देऊ शकता. त्याच्यानंतर मॅन्डेटरी डॉक्युमेंटमध्ये तुमच्याकडे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म पाहिजे, जो तुम्हाला डाउनलोड करून त्याच्यावर फक्त सिग्नेचर करायचं असतं आणि सिग्नेचर करून परत त्याला अपलोड करायचा असतो. तो थोडं खाली स्क्रोल करत यायचं आहे आणि इथं तुम्हाला कंटिन्यू बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला किती वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे. ते इथं निवडायचं आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला तो व्यक्ती कोण आहे, म्हणजे महिला आहे, पुरुष आहे, काय ते इथं निवडून घ्यायचं आहे. त्याचं नाव इथं ऑटोमॅटिकली येऊन जातं. त्यानंतर फादर रिलेशनमध्ये तुमच्या वडिलांचं बनवायचं असेल, तुमचं 18 वर्षापेक्षा जास्त वय असेल तर तुम्ही स्वतःचं बनवू शकता. पण माझ्या केसमध्ये मी फादरचं बनवतोय, तर मी आता फादरचं निवडेल. फादर निवडेल. त्याच्यानंतर फादरचं नाव. ठीक आहे. इथं त्याचं नाव मराठीमध्ये ऑलरेडी येऊन जातं ऑटोमॅटिकली. त्यांची डेट ऑफ बर्थ, त्यांचं एज, इथं त्यांचं जेंडर निवडायचं आहे, मेल, फिमेल. इथं ईमेल आयडी टाकायची. ऑक्युपेशनमध्ये शेती, ते जे काम करतात ते निवडायचं आहे. इथं भारतीय निवडायचं आहे. इथं त्यांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. खाली त्यांचा पूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे. इथं त्यांचं बिल्डिंग्स, सेक्टर, स्ट्रीट, विलेज, तालुका, पिनकोड, पॅन कार्ड नंबर हे सगळी डिटेल तिथं द्यायची. ठीक आहे. त्यानंतर फॅमिली एज्युकेशनमध्ये त्यांचं फॅमिली मेंबरचं रिलेशन काय आहे, तर मी वडील निवडेल. ठीक आहे. फॅमिली मेंबरचं नाव, त्यांची एज, त्यांचं मेंबर ऑफ ऑक्युपेशन म्हणजे जे पण काम करतील ते. ठीक आहे. इन्कम इथं लिहून द्यायचं आहे. त्यानंतर रिलेशन इथं लिहून द्यायचं आहे. त्यानंतर म्हणजे रिलेशन म्हणजे कोण आहे. आता ज्या नावाने तुम्ही आयडी बनवली तेच असतील तर आणि त्यांच्याच नावाचा जर इन्कम सर्टिफिकेट बनत असेल तर तुम्ही स्वतः लिहा किंवा जर तुम्ही तुमच्या नावाने युजर आयडी पासवर्ड बनवला आहे, पण तुम्हाला बनवायचं आहे वडिलांच्या नावाचं, तर इथं तो वडील निवडायचं आहे. त्यानंतर बेनिफिशियरी सिच्युएशन सांगायचं आहे इथं. ठीक आहे. इथं बेनिफिशियरी सिच्युएशन हे सगळं मराठीमध्ये आहे. तुम्ही जेव्हा याच्या ऑप्शनवरती क्लिक करणार, ठीक आहे. आपलं व्हिडिओ खूप मोठं झालं असतं म्हणून मी पटापट सांगतोय तुम्हाला.
कारण की तुमचा पण वेळ वाचेल. इथं बेनिफिशरीवरती जसं क्लिक करणार तर तुम्हाला स्वतःला तिथं कळून जाईल कारण की सगळी माहिती मराठीमध्ये. त्याच्यानं बेनिफिशरीचं नाव, इन्कम सर्टिफिकेट रिझन काय आहे ते इथं निवडायचं आहे. ठीक आहे. इथं इथं तुम्हाला जे सर्टिफिकेटचं रिक्वायरमेंट आहे, रिझन ऑफ म्हणजे तुम्हाला ते सर्टिफिकेट का पाहिजे हो? ते तुम्हाला इथं सांगून द्यायचं आहे. नंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. तर इथं इन्कमची जी डिटेल आहे ती इथं सांगायचं आहे. फॅमिली फॉर्म इन्कम डिटेल इथं लिहायची. तर अकाउंट होल्डरचं नाव, एरिया निवडा. निवडा ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तिथं पण निवडायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. हा ऑप्शन भरला नाही चालतो. ही डिटेल नाही दिली तरी चालेल कारण की इथं रेड डॉट नाही आहे. ठीक आहे. तर इथं जिल्हा निवडायचा आहे, तालुका, तुमचं गाव आणि ॲड डिटेल करायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुमचा रिसोर्स काय म्हणजे तुम्ही पैसे कसे कमवता, तुम्ही काय काम करता ते इथं सांगायचं आहे. जसं तुम्ही शेती करत असाल, मजुरी करत असाल, दुग्ध व्यवसाय करत असाल, तर 2022मध्ये, 23मध्ये, 24मध्ये तुम्ही किती पैसे कमवले त्याच्यानुसार ते इथं सांगून द्यायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. नंतर खाली तुम्हाला अटॅचमेंटमध्ये प्रतिज्ञापत्र निवडायचं आहे. आयकर विभाग, तलाठी अहवाल, वेतन प्रमाणपत्र, नगरसेवकचे प्रमाणपत्र, मंडळ अधिकार अहवाल हे एक निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळत असेल, सेव्ह करा या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. तुमचं जे डिटेल तुम्ही भरली ती सेव्ह झालेली आहे. ओके बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथं काही डॉक्युमेंट आहे तुमचे ते अपलोड करावे लागतील. जसं इथं तुमचा फोटो, ठीक आहे. तर ओळखीचा पुरावासाठी तुम्ही इथं आधार कार्ड टिक करून द्यायचं. त्याच्यानंतर तो डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचा. तिथं नंतर पुरावामध्ये तुम्ही परत इथं वीज बिल किंवा तुमचं रेशन कार्ड इथं टिक करून द्यायचं आणि ते डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचं. पण ते डॉक्युमेंट 75 KB ते 500 KBच्या आत असलं पाहिजे मित्रांनो. एक लक्ष राहू द्या. त्याच्यानंतर इतर दस्तावेजमध्ये पण हे टिक करून द्यायचं आणि ते डॉक्युमेंट अपलोड करून द्यायचं. सगळे डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला एक सबमिट बटनावर क्लिक करून द्यायचं. त्याच्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येतो. तर इथं तुम्हाला ₹69 चलन आहे ते द्यायचं आहे आणि कन्फर्म बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा QR कोड येऊन जातो. तो तुम्ही मोबाईलमध्ये Google Pay, PhonePe लॉग इन केलं असेल तर ते हा जो QR कोड आहे तो स्कॅन करायचा आहे आणि ते चलन करून द्यायचं आहे. चलन केल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक भेटून जाईल किंवा तुमचा जो ID लॉग इन पासवर्ड आहे, ठीक आहे. त्याने जेव्हा तुम्ही लॉग इन करणार तर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल आणि तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरला आहे, त्या फॉर्मची सगळी डिटेल तुम्हाला इथं पाहायला मिळून जाईल. तर इथं तुम्ही त्या पाहू शकता आणि ते सर्टिफिकेट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. इथं तुम्हाला सगळे पाहायला मिळून जातं, की तुम्ही जो फॉर्म भरला आहे, त्याचा करंट स्टेटस काय आहे, तर पेंडिंग आहे. परत जर झालं असेल तर डायरेक्ट डाउनलोड ऑप्शन ओपन होऊन जातो. डायरेक्ट डाउनलोडवर क्लिक केलं की तुमचं इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड करायचा ऑप्शन येऊन जातो. इथं अप्रूव्ह झालं आहे का नाही झालं आहे ते पाहायला मिळून जातं आणि ह्या प्रकारे तुमचं इन्कम सर्टिफिकेट हे बनून जातं मित्रांनो. तर ही आहे प्रोसेस उत्पन्नाचा दाखला काढायची. पूर्ण फॉर्म भरून पण दाखवला, चलन भरून दाखवलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. ठीक आहे. डॉक्युमेंट कसं अपलोड करायचं, कुठलं डॉक्युमेंट निवडायचं, सगळी डिटेल तुम्हाला दिली. तर व्हिडिओ कसा वाटला आणि ही स्टेप्स तुम्ही फॉलो करणार तर तुम्ही घरी बसल्याच तुमचा उत्पन्नाचा दाखला काढू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा भविष्यातही भेटत राहतील. तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.